मित्रांनो नमस्ते। हे पहा मित्रांनो, आपल्याला जे समोर दिसतंय त्याला आपण विदूषक किंवा मिकी माऊस असं पण म्हणू शकतो। पण मित्रांनो, खरं पाहिलं तर हा मिकी माऊस किंवा विदूषक नाही, तर याच्यामध्ये एक व्यक्ती आहे। आणि हा व्यक्ती बघा, दिवसभरामध्ये ऊन असू द्या, पाऊस असू द्या किंवा थंडी असू द्या, तर या तिन्ही ऋतूमध्ये कितीही कडक ऊन असू द्या किंवा पाऊस असू द्या किंवा काही असू द्या, तर तो वेगवेगळ्या याच्यामध्ये इकडे बघा आणखी एक आहे हा। तर याच्यामध्ये ते काय करतात, तर जे काही प्रवासी आहेत त्या प्रवाशांचं ते मनोरंजन करतात। मग हात हलवणं, पाय हलवणं किंवा डान्स असेल, हे भर उन्हामध्ये पावसामध्ये हे यांचं कंटिन्युअस असं चालूच आहे। पण बांधवांनो, हे असं का करत असतील, तर याच्या पाठीमागं एक कारण आहे। ते कारण म्हणजे यांच्यावरती त्या कुटुंबाची एक काहीतरी जबाबदारी असणार आहे। मग ती जबाबदारी पेलवण्यासाठी यांना या सर्व कसरती कराव्या लागतात। मग त्यांच्यावरती जबाबदारी त्यांच्या मुलांची असेल, मुलांच्या शिक्षणाची असेल, किंवा त्यांच्या पत्नीची असेल, किंवा त्यांच्या आईवडिलांची जबाबदारी असेल। म्हणजे यातून आपल्याला एक निष्कर्ष काढता येतो बांधवांनो, की त्यांच्या पोटामध्ये खूप दुःख आहे, परंतु ते जे दुःख आहे ते दुःख त्यांनी त्यांच्या त्या पोटामध्ये झाकून ठेवलं आहे। म्हणजे जे कपडे आहेत त्या कपड्यामध्ये त्यांचं जे हे दुःख आहे ते झाकून ठेवलं आहे। आणि वरून बघा, या अशा पद्धतीनं हालचाली करून स्वतःचं दुःख विसरून समोरच्यांना म्हणजे प्रवाशांना ते आनंदी सुखी ठेवण्याचं बहुमोल कार्य करतात। तर बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आपण जात असताना त्यांची चेष्टा करणं, मस्करी करणं हे थोडंसं कुठंतरी थांबवावं। उलट पक्षी आपण त्यांना त्यांच्या कार्याबद्दल थोडासा धन्यवाद द्यावा किंवा त्यांना थँक्यू बोलावं आणि पुढं निघून जावं। कारण ते बघा की स्वतःच्या कुटुंबाचं जे त्यांच्यावरती दुःख आहे ते दुःख ते त्या कपड्याच्या आतमध्ये लपवलं आहे। ते विदूषक नाहीत, त्यांनी ते त्या विदूषकाच्या आतमध्ये, कपड्याच्या आतमध्ये स्वतःचं दुःख काय केलं आहे तर लपवलं आहे। आणि ते दुःख स्वतःचं लपवून आपल्यासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या लेकराबाळांना हसवण्यासाठी, आपल्या लेकराबाळांना खुश करण्यासाठी ते काय करतात, तर त्या रोडवरती ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत असतात। आणि त्यांना बघून आपण सुद्धा काय होतो, खुश होतो। हे बघा गाडी, तर त्यांना बघून आपण सुद्धा काय करतोय, खुश होतोय। म्हणजे आपल्याला सुद्धा बांधवांनो त्यांच्यापासून एक समाधान मिळतं। तर त्या समाधानासाठी त्यांना चेष्टा न करता आपल्याला जे समाधान ते देतात, सुख आपल्याकडे देतात, त्यासाठी त्यांना एक थोडंसं थँक्यू म्हणून जावा किंवा धन्यवाद देऊन जावा, म्हणजे त्यांनाही कुठंतरी बरं वाटेल। धन्यवाद।